विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये सर्वच हालचालींना आता वेग आलाय आणि त्याच अनुषंगाने आता राज्यभरात अनेक राजकारण्यांच्या सभा होताना दिसून येत आहेत। ही गोष्ट एकीकडे असली तरी दुसरीकडे मात्र पूनम महाजन यांनी एक वक्तव्य केलंय आणि तोच विषय सध्या चर्चेचा मानला गेलाय। नेमकं ते काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांची हत्या एक मोठं षडयंत्र होतं, ते कधीतरी बाहेर येईलच असं विधान त्यांची मुलगी आणि भारतीय जनता पार्टीच्या पूनम महाजन यांनी जाहीर सभा या कार्यक्रमामध्ये केले। प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी किंवा मस्तरापोटी झाली नाही, हत्येमागे कौटुंबिक कारण नाही असं सुद्धा पूनम महाजन यांनी स्पष्ट केलंय। प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर जवळजवळ 2 दशकांनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य सविस्तरपणे बोलले होते। महाजन यांचे सख्खे भाऊ प्रवीण महाजन यांनी 2006 मध्ये राहत्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती। 18 वर्षांनंतर देशातील या सर्वात मोठ्या हाय प्रोफाईल हत्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय। मोठ्या भावावर गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे त्यावेळी त्याची अधिक चर्चा झाली। ते किती ट्रॉमॅटिक होतं या प्रश्नावर उत्तर देताना कोणी झाडली गोळी, काय ती गोळी फक्त एका माणसाच्या रागाची मस्तराची नव्हती। राग आणि मस्तर होता कारण त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते, त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते। पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केस सुद्धा लढू शकला होता, तुम्ही आयुष्य सुद्धा घालवू शकला होता, पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मस्तराची नव्हती। मी नेहमी म्हणते की त्यामागे एक मोठं षडयंत्र होतं। आज किंवा उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे एक षडयंत्र काय होतं, त्यामधून कळेल हे का झाले। 2 भावांमध्ये भांडण काहीच नव्हतं, जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो त्यात भांडण कधीच नसतं। मला परत या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगते याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे असं पूनम महाजन यांनी म्हटलंय। या व्यतिरिक्त ते काय म्हणाले ते आपण पाहूया। कोणी झाडली गोळी काय, ह्याच्या मागे ती गोळी फक्त एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती। राग आणि मत्सर होता, कारण की त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते, त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते आणि पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केसही लढू शकला होता, तुम्ही आयुष्यही घालवू शकला होता। पण त्याच्या मागे ती गोळी फक्त एका माणसाच्या मत्सराची आणि रागाची फक्त नव्हती। आणि मी नेहमी म्हणते की त्याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र होतं। आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे षडयंत्र काय, आणि त्याच्यातून कळेल का हे का झालं। हे फक्त 2 भावाच्या एक तर भांडण काहीच नव्हतं, भांडण नसतं। जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो याच्यात भांडणं काहीच नसतं। आणि मला परत या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही आहे, पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगते हे फक्त ह्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि ते नक्कीच कळेल कधीतरी। प्रमोद महाजन यांना रोखण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली। माझं तिकीट लोकसभेला कापण्यात आलं, ते देखील एक षडयंत्रच होतं। मी ते षडयंत्र का होतं, कशासाठी होतं याच्या शोधात पडले नाही। या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, मी काम करण्याला जास्त महत्त्व देते असं पूनम महाजन यांनी म्हटलंय। तर अशा प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता इतक्या वर्षांनंतर पूनम महाजन यांनी त्यांच्या वडिलांची हत्या हे एक मोठं षडयंत्र असल्याचं म्हटलंय। याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।